धुळे येथील सामाजिक कार्यकर्त्या कैलासवासी संध्याताई बाळकृष्ण शेठ विस्पुते यांच्या स्मरणार्थ श्री बाळकृष्ण विस्पुते यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राध्यापक वाकश्रवण विद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी ₹21,000ची भोजन देणगी दिली। याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रासंगिक जेवणाच्या खर्चासाठी स्वतंत्र ₹2500ची आर्थिक मदतही जाहीर केली। यावेळी महाजन शाळेचे मुख्याध्यापक दीपक रामेकर, धुळे सुवर्णकार उत्कर्ष मंडळ वलवाडी धुळेचे अध्यक्ष विजयानंद मोरे सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी श्री बाळकृष्ण विस्पुते यांच्या दानशूर वृत्तीचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक वाकश्रवण विद्यालयाच्या वतीने श्री बाळकृष्ण विस्पुते यांचा सत्कार करण्यात आला। तसेच त्यांच्या उदार सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। समाजातील गरजू, दिव्यांग व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आवश्यक सुविधा मिळण्यासाठी अशा प्रकारच्या दानशूर व्यक्तींचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते। श्री बाळकृष्ण विस्पुते यांनी केलेले हे योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी असून आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अधिकाधिक दानशूर नागरिकांनी अशा संस्थांना शक्य ते सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे।